श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ अमावस्या 2025. 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी उपाय. आपल्या राशीचा आपल्या जीवनावर किती खोल परिणाम होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जर त्या राशीनुसार आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची योग्य उपासना केली, योग्य उपाय केले, तर आयुष्यात येणारे संकट, अडथळे, दरिद्रता, रोग आणि अपयश सहज दूर होऊ शकतात. च्या व्हिडिओमध्ये आपण 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. ज्येष्ठ मासात, विशेषतः ज्येष्ठ अमावस्या, ज्येष्ठ शुक्ल एकादशी किंवा सोमवारी भगवान विष्णू आणि महादेव यांची उपासना केल्यास जीवनातील अनेक संकट दूर होतात. खाली 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी आणि घरच्या घरी करता येणारे प्रत्येकी 5 उपाय तोडगे दिले आहेत. हे उपाय फक्त श्रद्धा आणि सात्विकतेने केल्यास अचूक परिणाम देतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. मेष. विष्णू उपाय. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण दर गुरुवारी करा. पितांबर वस्त्र परिधान करा. झाडाला पिवळे हार फडकवा. दुपारी 12 वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारच्या दिवशी गरिबांना चना डाळ दान करा. समस्या, क्रोध, अपघात, कोर्ट कचेरा. महादेवांचे उपाय. सोमवारी 11 बेलपत्रावर ओम लिहून शिवाला अर्पण करा. संध्याकाळी ओम नमः शिवाय जप 108 वेळा करा. महादेवाच्या पिंडीवर रुद्राक्ष अर्पण करा. सोमवार व्रत ठेवा. मीठ वर्ज करा. नारळ वहा व संकट निवारण प्रार्थना करा. 2. ऋषभ. विष्णू उपाय. शुक्रवार विष्णू लक्ष्मीची पूजा करा. चांदीच्या पत्रात तुळस वहा. तुपात भिजवलेला तांदूळ मंदिरात दान द्या. श्री सूक्त रोज पठण करा. लक्ष्मी नारायणाला गुलाब अर्पण करा. समस्या, प्रेमात अपयश, पैसा टिकत नाही. महादेव उपाय. शिवपिंडीवर खडीसाखर व तुळस वहा. शुक्रवार ओम पार्वती पतये नमः जप करा. कालसर्प दोष निवारणासाठी नागनाथ मंदिरात दर्शन घ्या. गाईला झेंडू फूल वहा. काळं वस्त्र मंदिरात दान द्या. 3. मिथुन रास. विष्णू उपाय. विष्णूला पिवळं पुष्प अर्पण करा. तुळस पानाने नैवेद्य अर्पण करा. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः 5 माळा जप करा. बुधवारी तांदूळ दान करा. धातूचा शंख घरात ठेवा. समस्या, मानसिक अस्थिरता, दाम्पत्य संघर्ष. महादेव उपाय. महादेवाच्या गळ्यात हार घाला. रुद्राभिषेकात गुलाबजल वापरा. ओम त्र्यंबकम यजामहे रोज 11 वेळा म्हणा. झोपण्यापूर्वी महादेवाचे ध्यान करा. भगवंताला पितळेचा पितळेचा दीप अर्पण करा. 4. कर्क. विष्णू उपाय. घरात श्रीहरींचं चित्र ठेवा. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळ जप करा. अन्नदान करा. विशेषतः शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. रुईच्या फुलांचा हार अर्पण करा. महादेव उपाय. सोमवारी दूध व गंगाजलाने अभिषेक करा. खारट अन्न टाळा. शुद्ध उपवास करा. चंद्र शांतीसाठी शिवलिंगावर गंध अर्पण करा. रात्री शिवतांडव स्तोत्र म्हणा. झोपण्यापूर्वी ओम सोमेश्वराय नमः जप करा. समस्या, मातृदोष, घरातील वाद. 5. सिंह. विष्णू उपाय. दर रविवारी सूर्यनारायणासह विष्णू पूजन करा. सविता स्तोत्र म्हणावे. गोमूत्राने घर पवित्र करा. घरात सर्वत्र गोमतीर शिंपडा. गाईला गुळ तुपाचा नैवेद्य द्या. रविवार ओम सूर्यनारायणाय नमः
जपाचा जप करा. समस्या अहंकार, वरिष्ठांशी संघर्ष. महादेव उपाय बेलपत्र, कस्तुरी अर्पण करा. लाल रंगाचं फूल अर्पण करा. ओम नमः शिवाय जप 11 माळ करा. शिवलिंगावर संध्याकाळी दीप लावा. गुरूंना पाय धुवा. महादेव प्रसन्न होतात. 6 कन्या विष्णू उपाय बुधवारी शंखाभिषेक करावा. हरिपाठ रोज करा. देवळात हळद आणि तांदूळ अर्पण करा. तुळस रोप लावा. पिवळा धागा हातात बांधा. समस्या चिंता, अभ्यासात अडथळे. महादेव उपाय झोपण्यापूर्वी शिव महिम स्तोत्र पठण करा. बुधवारी पांढरं फूल अर्पण करा. जलाभिषेकात मिठाचा वापर करा. नकारात्मकता दूर होते. रुद्राक्ष माळ परिधान करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करा. 7 तुळा विष्णू उपाय शुक्रवारी विष्णू, लक्ष्मी यांना सुगंधी फुलं वाहा. चांदीच्या ताटात तांदळाची मूठ वाहा. ओम श्री व्यंकटेशाय नमः जप करा. 11 माळी जप करा. गुलाबी वस्त्र मंदिरात अर्पण करा. दर शुक्रवारी दुधात भिजवलेले बदाम गरजूंना द्या. समस्या नातेसंबंधात संघर्ष, निर्णय घेण्यास गोंधळ. महादेव उपाय महादेवाच्या पिंडीवर गुलाब जलाने अभिषेक करा. संध्याकाळी दीप ज्योत लावा. विशेषतः पश्चिम दिशेला लावा. ओम नमः शिवाय जप करत झोपायला जा. शुक्रवारी हरिद्रा, हळद व दुर्वा वहा. स्त्रियांनी शुक्रवारी 7 बेलपत्र वहावे. 8 वृश्चिक विष्णू उपाय नारायण कवचाचे पाठ करा. रोज तुळशीच्या झाडाला पाणी घाला. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. ओम दामोदराय नमः जप करा. लवंग व गूळ विष्णूला नैवेद्य म्हणून द्या. समस्या मानसिक त्रास, काळजी, वैर, विरोधक. महादेव उपाय रुद्राभिषेकात काळे तीळ अर्पण करा. महाकाल स्तोत्राचं पठण करा. मंगळवारी लाल फुलं अर्पण करा. मंत्र ओम कालभैरवाय नमः 108 वेळा जप करा. भस्म आणि चंदनाचा तिलक लावा. 9 धनुरास विष्णू उपाय गुरुवारी व्रत ठेवा. फक्त फळं घ्या. ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. देवघरात पिवळी रांगोळी करा. ब्राह्मणाला केशर व तूप दान द्या. तुळशीच्या रोपाला सुगंधित पाणी घाला. समस्या खर्चावर नियंत्रण नाही, अध्यात्मात अडथळे. महादेव उपाय ओम नमो भगवते रुद्राय जप 5 माळा करा. बेलपत्रांवर केशर लावून अर्पण करा. गुरुवारी महादेवाची पूजा. विष्णू शिव युती पितांबर वस्त्र अर्पण करा. भस्मासूर कथा ऐका किंवा सांगा. आंतरिक दोष याने दूर होतात. 10 मकर रास विष्णू उपाय ओम व्यंकटेश्वराय नमः मंत्र रोज सकाळी म्हणा. काळ्या गोड धान्याचं दान करा. घरात शंखनाद करा. नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावा. वडिलांच्या जोडीला काही भेटवस्तू द्या. समस्या व्यावसायिक नुकसान आणि पितृदोष. महादेव उपाय शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ व तेल अर्पण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमः शनेश्वराय हा संयुक्त जप करा. पिंपळाच्या झाडाच्या भोवती 7 प्रदक्षिणा मारा. कास्य पितळी वाटीत पाणी ठेवून अर्पण करा. पिंडदानासारखी विधी करा. घरात शांतता येते. 11 कुंभ रास विष्णू उपाय ओम मधुसूदनाय नमः 108 वेळा जप करा.
झोपण्यापूर्वी विष्णूच्या चरणी कापुराचा दिवा लावा. शनिवारी तुळशीला काळ्या कापसाचा दोरा बांधा. देवघरात नारायण मूर्तीसमोर शंख ठेवा. गरजूंना ब्लँकेट दान करा. समस्या, मित्रांशी वाद, अचानक नुकसान. महादेव उपाय: महादेवावर पाणी आणि कापूर अर्पण करा. ओम चंद्रशेखराय नमः या मंत्राचा जप करा. संध्याकाळी भस्माचा त्रिपुंड लावा. नकारात्मक मित्रांपासून दूर राहा. साईबाबा आणि शिवाजी यांना संयुक्त नमस्कार करा. 12. मीन राशी. विष्णू उपाय: ओम पद्मनाभाय नमः जप करा. मोरपंख विष्णू मूर्तीसमोर ठेवा. झोपण्यापूर्वी हरिपाठ म्हणा. पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. गंगाजलाने अभिषेक विशेषतः गुरुवारी करा. महादेव उपाय: ओम शम शिवाय नमः ध्यानपूर्वक जपा. काशी विश्वेश्वराच्या नावाने प्रार्थना करा. गुलाल आणि पांढरे फूल अर्पण करा. त्र्यंबकेश्वराची मानसिक पूजा करा. गुरु आणि शिव यांची एकत्र आराधना करा. समस्या, अतिभावनिकता भ्रम. करिअरमध्ये स्थैर्य नाही.